गोष्ट आहे सतपुरा गावाची, जे तसं तरी एक गोड आणि भलं गाव होतं. पण कुणाला माहित होतं की लवकरच या गावामध्ये भूताचा आतंक होणार आहे. खरं तर एक गावामध्ये सतपुरा गावाचा रामू शेजारच्या गावातून घरी येत होता. शेजारच्या गावाकडून सतपुराला येण्याचा रस्ता जंगलातून होता. त्या रात्री रामू नशामध्ये होता आणि जसंच तो जंगलामध्ये घुसतो तेव्हा तो बघतो की तो जंगलाच्या मधोमधी एका मोठ्या विचित्र जुन्या आणि जर्जर हालतमध्ये असलेल्या ट्रेन समोर आहे. अबे यार, हा रस्ता तर माझं गाव माझ्या घरी जातो. आता मध्येच ही ट्रेन कुठून आली रे? नशेच्या हालतीत रामूला काहीच नाही समजलं. तो ट्रेनच्या जवळ जातो. ही तीच ट्रेन आहे ना रे, ज्याच्याबद्दल म्हातारे घाबरत होते? खोटारडे लोक, सगळं खोट. मी आता आज जाऊन बघतो भूत आहे का. नशेच्या हालतमध्ये रामू ट्रेनचा दरवाजा उघडतो. तेव्हा अचानक हा थंड हव्याचा झोका आला आणि त्याचबरोबर कुणाची तर ओरडण्याची आवाज. इथं निघून जा, निघून जा. कोण आहे? मस्करी नका करू, हसायला नाही येत आहे. तू नाही समजणारेस, पळून जा. तेव्हा एक पांढरी सावळी सीटांच्या मधोमधून समोर येते. अरे आई, बापरे, भूत भूत. त्या सावळीला बघून रामू खूप घाबरतो आणि तो उलटे पाय ट्रेन मधून पळून जातो. झाडाला जाऊन अडखळतो, चिखलामध्ये पडतो आणि कसं तसं गावात पोचतो. दुसऱ्या दिवशी गावात ही खबर पसरली की रामू रात्री त्या भूतिया ट्रेन जवळ गेला होता आणि एखाद्या भूतनीची आवाज ऐकत होता आणि पूर्ण गावामध्ये घाबरून चर्चा सुरू झाली. भावा, मी तर निर्णय घेतला आहे, उद्यापासून दारू बंद. काय माहिती रामू नंतर माझा नंबर लागला तर, आणि त्या भूत्या ट्रेनची सावली माझ्या मागे लागली तर. हो भावा, खरं बोललास तू, उद्यापासून दारू बंद. बस झाली गडबड. रामू बरोबर घडलेल्या घटनाच्या नंतर गावामध्ये एक भीतीचा माहोल बनलेला होता. मुलं संध्याकाळ होताच घरी यायला लागले. आता तर भूतिया ट्रेन सगळ्यांसाठी एक आतंकाचा विषय बनला होता. एक रात्री शेजारच्या गावातून परत येताना रोहित आपल्या बाईकवरून घरी येत होता. जेव्हा तो जंगलातून निघत होता तर त्याची बाईक अचानक थांबली. रात्रीचे 1 वाजले होते. एवढ्या रात्री बाईक बंद झाली, हे पण आता व्हायचं होतं का? त्याने बाईकला स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण इंजिन खराब झाला होता. हारून तो चालत चालतच गावाकडे जायला लागला. पण तेव्हा त्याला जंगलेच्या दिशेतून काही आवाज ऐकू आल्या, जसं कोणीतरी बोलत आहे. हे काय आहे? कोणी आहे का तिकडे? त्याने आपले पाऊल जंगलाकडे टाकले. जंगलात घनदाट अंधार होता पण तो आपल्या मोबाईलची फ्लॅशलाईट जाळून चालत राहिला. काही दूर चालल्यानंतर त्याला पुन्हा हलचल वाटली. जसंच तो झाडांच्या मागून झाकतो तर त्याची नजर त्या भूतिया ट्रेनवर पडते. ट्रेनच्या जवळ 2 लोक उभे होते, एक पंडित आणि एक म्हातारा माणूस. दोघे जण हळूहळू काहीतरी बोलत होते. हे लोक इकडे करत काय आहेत एवढ्या रात्री, ते सुद्धा ट्रेन जवळ? रोहित गपचूप त्या झाडांमध्येच लपून राहिला आणि काही वेळानंतर आवाज न करता तो तिथून निघून गेला आणि पळत पळत घराकडे गेला. दुसऱ्या दिवस सकाळी रोहित आपल्या घरच्या बस स्टॉपच्या जवळ राहणाऱ्या तिच्या लहानपणीच्या मैत्रिणीला भेटायला गेला. प्रिया, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, खूप अजीब आहे. अरे काय झालं? तू इतका परेशान का दिसतोयस? काल रात्री जंगलात माझी बाईक बंद झाली होती. जेव्हा मी पायदळ जात होतो मला एक आवाज आली. जेव्हा मी तिकडे गेलो तिकडे 2 माणसं होते, एक पंडित आणि एक म्हातारा माणूस. ते लोक ट्रेनमध्ये काहीतरी करत होते. काय? पण ती ट्रेन ज्याच्याकडे कोणच जात नाही, तू खरोखर त्यांना तिथे बघितलास? हो, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे. तर मग आपल्याला तिथे पुन्हा जायला हवं. जर काही ती ट्रेन आजपर्यंत एखाद्या रहस्याशी जुडलेली आहे तर आपल्याला जाणायला हवं. ओ हां, आता आपल्याला हे गुपित बाहेर काढावं लागेल. ठरलं तर आज रात्री आपण जुन्या रेल यार्डमध्ये जाऊन बघूया की तिथे खरं तर काय होत आहे. आता गोष्ट एका नवीन मोडवर आली होती. रोहित आणि प्रिया आता त्या रहस्यमय ट्रेनच्या राज जाणण्यासाठी मागं लागले. रोहित आणि प्रियाची जिज्ञासा आता जुनूनमध्ये बदलली होती. गेल्या काही आठवड्यांपासून ते सतपूर गावाच्या जुन्या सरकारी लायब्ररीमध्ये पुस्तकं वाचत
इतिहासाची पानं पलटत आणि गावाचा जुना नकाशा बघून त्या रहस्यमय ट्रेनची जडे खोजण्याचा प्रयत्न करतात. इतिहासची इतकी मोठी पुस्तकं आहेत, पण कशामध्ये पण त्या ट्रेनचा जिक्र नाहीये. का हे सगळं एक भ्रम आहे? भ्रम नाही असू शकत प्रिया. मी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी त्या पंडित आणि त्या म्हाताऱ्याला ट्रेनजवळ पाहिलं होतं. काहीतरी गोष्ट आहेच. दोघे जण हार नाही मानत. प्रत्येक दुसऱ्या दिवशी ते जंगलात जायचे, पण ना ट्रेनमध्ये हलचल मिळायची ना ते दोन लोक. हळूहळू रात्र आणखीन जास्त रहस्यमय लागायला लागली होती आणि जंगल जसा आणखीन गाढ झाला होता. पण एक दिवस पौर्णिमाच्या रात्री आकाश पूर्ण चांदण्यानी न्हालेला होता. जंगलाच्या चांदण्या खूप जास्त विचित्र वाटत होत्या. रोहित आणि प्रिया एकदा पुन्हा ट्रेनच्या जवळ पोचतात आणि ह्यावेळेस ट्रेन जवळ तीच दोन माणसं उभी होती. ते बघ, ते दोघे इथे पुन्हा आलेत. चल आज बोलूनच राहूयात. ते दोघे जण हळूहळू पुढे जातात आणि सरळ ट्रेन जवळ पोचतात आणि दोघांच्या समोर जाऊन उभे राहतात. पंडित मंत्र वाचत होता आणि म्हातारा माणूस ध्यानमग्न होता. थांबा. तुम्ही दोघं नेहमी नेहमी इकडे येऊन काय करत आहात? तुम्ही या ट्रेनला घेऊन आले आहात का? हे सगळं काय चाललं आहे? रोहितचं बोलणं ऐकून म्हातारा माणूस चोकतो, पण तो रोहितला काही सांगत नाही. बेटा, मी तुला आता काहीच नाही सांगू शकत. ही गोष्ट खूप जुनी आणि खूप गंभीर आहे. आम्हाला खरं काय ते जाणायचंय. आता गप राहून चालणार नाही. हो, आणि जर नाही सांगितलं तर मग बघाच तुम्ही. आम्ही गावकऱ्यांना बोलवणार, पोलिसला बोलवू आणि तुमचं भांडा फोडणार. रोहित आणि प्रियाचं बोलणं ऐकून दोघे जण घाबरले. म्हातारा माणूस एक मोठा श्वास घेतो आणि बोलतो, ठीक आहे, आता तुम्हाला दोघांना आमच्याबद्दल कळालंच आहे, तर ऐकून घ्या. ही ट्रेन खरं तर एक छलावा आहे, एक दरवाजा आहे जो दुसरी दुनियाला जुळलेला आहे. कोणती दुनिया? राजा कर्णची दुनिया. राजा कर्ण जो सप्तपूर्व राज करत होता, त्याचा महलेचा दरवाजा याच ट्रेन मध्ये लपवला आहे. म्हणजे हा ट्रेन खरं मध्ये एक दरवाजा आहे, एका दुसऱ्या दुनियात जायचा? हो. रोहितच्या प्रश्नांवर त्या म्हाताऱ्या माणसाने ट्रेनचा दरवाजा उघडला आणि चमत्कार झाला. तो दरवाजा खरं तर एका मोठ्या विशाल महलमध्ये उघडला, ज्याला बघून रोहित आणि प्रिया चौकले. हा आहे तो महाल, राजा कर्णाचा महाल. राजा कर्णाचा महाल भव्य होता, एवढा भव्य की देश विदेशांचे राजा त्याला घेण्यासाठी तडपत होते. ज्याच्यात कर्ण राजाचा मित्र राजा मयूराचं नाव सुद्धा होतं. त्यांना पण ते हवं होतं, म्हणून त्यांनी राजा कर्णासोबत युद्ध केलं, ज्याच्यात राजा कर्ण मारले गेले आणि मयूर हा महाल जिंकला. जसं तो सिंहासनावर बसायला गेला, त्याला एक बिमारी झाली आणि तो मरून गेला. काय खरंच? हो, आणि बघता बघता शान्य उभा राहिलेला हा महाल खंडार बनून गेला. राजा कर्णाच्या वंशजांनी याला कोणाच्या हाताशी नाही लावू दिलं आणि आम्ही तेच करत आहोत. मी जो तुमच्या समोर थकलेला उभा आहे ना, मी पण त्या वंशनी आहे. माझ्या पूर्वजांनी ही शपथ घेतली होती की सही वेळ नाही आली तोपर्यंत याबद्दल कोणाला नाही सांगायचं. म्हणून आम्ही सगळ्यांनी भूताचा भ्रम इकडे पसरवला, कारण इकडे कोणी येऊ नये म्हणून. राजा कर्ण आणि त्याच्या महलचा राज ऐकून रोहित आणि प्रिया दंग राहिले. काही क्षणांसाठी चोहीकडे सन्नाटा पसरला, पण त्या म्हातारा माणसाच्या मनात आपल्या पूर्वजांसाठी इतकी निष्ठा बघून रोहित बोलला, हे सगळं तर खरंच खूप मोठी, विचित्र आणि गंभीर गोष्ट आहे. पण खरं तर तुमची निष्ठा ने माझं मन जिंकलं आहे. मी शपथ घेतो की तुमच्या गुपित गोष्टीला बाहेर नाही पडू देणार. आज जे काही झालं त्याबद्दल आम्ही दोघं कोणाला काहीच नाही सांगणार. हो, रोहित बरोबर बोलत आहे. आम्ही कुणालाच काही नाही सांगणार. रोहित आणि प्रियाच्या तोंडामधून राजला राज ठेवण्याचं बोलणं ऐकून पंडित आणि त्या म्हाताऱ्या माणसाने चैनची सास घेतली. पंडितजीने उरलेला मंत्र पूर्ण केला आणि त्यानंतर सगळेजण आपापल्या घरी परत गेले. आणि अशा प्रकारे सतपूर गावाच्या जंगलांमध्ये उभी राहिलेली ती ट्रेनचा राजच राहिला.